अध्यादेश केला तर त्याला आम्ही न्यायालयात चॅलेंज करू, न्यायालयातून तो रद्द करून आणू, अशा प्रकारची भूमिका आता त्यांनी घेतली. मग त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार दादा आम्ही? त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे, दुसऱ्यांच्या अन्नात माती कालवणे हाच उद्देश आहे त्यांचा. आणि पाठीराखा कोण आहे सगळ्याला माहिती, इदलाच आहे देव. पडद्याच्या पाठीमागून कामं करतो आणि गोरगरीब लोकांच्या नरड्यावर पाय द्यायचं काम करतो. त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच ते आहे की ज्या ज्या पक्षात जातो तो पक्षच मोडतो. स्वतःचं कुटुंब सुद्धा मोडीत आणलंय त्याने असं करून करून. सगळे अडचणीत आणून ठेवले, स्वतःमध्ये जाऊन बसला, सगळं कुटुंबामध्ये जायची वेळ आली. आता ओबीसी बांधवांच्या सुद्धा पाठीमागा लागलाय. नावीला जण कोणाला पक्ष काढायला लावील, कोणी त्याच्याच छोट्या छोट्या समुदायाला असणाऱ्या ओबीसींच्या त्यांना अपमानित करेल, त्याचा तो धंदाच. त्यामुळं त्यांनी करू नये तसं माझी विनंती. आणि ओबीसी बांधवांनाही विनंती माझी की ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू असं करू नको. नसता मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच देतो, तर नावीला जाणं मंडल कमिशन चॅलेंज करावंच लागणार. आता मंडल कमिशनची सुद्धा आज मंडल कमिशन ज्यांच्या अध्यक्षतेखाली होतं त्यांची देखील बैठक घेऊन भुजबळ त्यांनाही मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. चांगली गोष्ट आहे. किमान त्याला मी बळच का होईना पैलवान तयार केले, गळालेला होता पार. सगळ्या कामाला लागलाय देव टोटल. इकडून बोललो त्याचा चेहरा कसा झालाय लाल. त्याला असं वाटतंय मी म्हणलो होतो ओबीसी आरक्षणात जायचं नाही, ओबीसी आरक्षणात गेलो आम्ही आणि सरसकट गेलोत. आता सरसकट गेलोत. आता मंडल कमिशन चॅलेंज कसा होतो फक्त त्याला एकट्याला माहिती. त्याच्यामुळं तेव्हा आता हे तयारी करणार. कारण रात्री त्याने बघितलं, आम्ही बी हायकोर्टातल्या वकिलांची काल मुंबईत बैठका घेतल्या, त्याच्या लक्षात आलंय की ह्यो काहीतरी करू शकतो. पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो, आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचा नाही. आम्हाला गोरगरिबांच्या अन्नात माती नाही घालायची. पण गोरगरीब ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू नाटकं करू नको, राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी तो गोरगरिबांचा वाटोळ करू नको. कारण या 3दा झालेला आहे. आता चौथ्यांदा जर असं झालं तर आमचा नाविलाज आहे, मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावा लागणार आहे. त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळं नाही, त्याच्यामुळं करावं लागणार आहे. त्याला नाविलाज आहे मग आमचा. याचा अर्थ असाच आहे की जर ओबीसीच्या नेत्यांनी जर तुमच्या अध्यादेशाला चॅलेंज केलं तर तुम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करणार किंवा त्या सगळ्या प्रक्रियेला पुन्हा चॅलेंज करणार. किती दिवस सहन करणार दादा? तुम्हाला जर प्रत्येक वेळेस 2-4 बाऱ्या हाणल्यावर तुम्ही तर किती बाऱ्या सहन करणार? तुम्हाला एकदा तरी हातवर करावा लागणार आहे. नाविलाज आहे तुमचा. नसता तुम्हाला पत्रकारिता नाही करून देणार, तुम्हाला सक्षम राहावं लागणार आहे. 3दा आमचं चॅलेंज केलंय त्यांनी, 3दा. आम्हाला बी काय मर्यादा आहेत? तुमचे लेकरं तसे आमचे पण आहेत. तुम्ही प्रत्येक वेळेस चॅलेंज करणार. मागास सिद्ध झालं तरी चॅलेंज केलं, राणेसाहेब समितीच्या टायमाला केलं, आम्हाला ओबीसीच्या सवलती दिल्या त्यावेळेसही चॅलेंज केलं. आता ही 4थी वेळ आहे. आम्ही लढायचं करोडोच्या संख्येनं आणि तुम्ही सहज कागद घेऊन जायचं आणि त्याला चॅलेंज करून टाकायचं. तुमचं चॅलेंज होत नाही असं म्हणायचं तुम्हाला? मग आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे, पण तुमच्या इतकी खालची नियत आमची नाही. आता आमचा नाविलाज, मग आम्हाला देशातलं 27% आरक्षण घातल्याशिवाय पर्याय नाही. 27% थेट ओबीसी आरक्षणावरच घाला आपण काय करावं? जर समोरचा गपच बसायला तयार नसेल, बार जर तो छेडीतच असेल तर काय करावं? उत्तरच नाही आहे ना दुसरं. पाय पडून दमलोत, विनंत्या करून दमलोत, मग आता दुसरा पर्याय काय? मध्यस्थी टाकलेत, सोयरीक जुळली, मोडून टाकली तिने. मग आता किती दिवस आम्हीच बिगार लग्नाचं राहायचं? तू राह एखाद दिवस बिगार लग्नाचा, मग कळन तुला. कशी सोयरीक जुळवली होती तुम्ही? विनंत्या केल्या. इथून पाठीमागं समाजानं खूप एकतेच्या परिषदा घेतलेल्या आहेत. मग आता मत जुळवण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही जुळवूनच घेत नाही त्याला, तर आम्ही काहीतरी काय करावं? एकदा तू बिगर लग्नाचं लावून बघ, मग तुला करून कचका कसा असतो ती. राजकारणातलं कळत नाही दादा मला काही. आपलं हे दान का आरक्षणाचं काही विचारायचं कार्यक्रम, ते राजकारणातलं लफडं डेंजर आहे म्हणतात लोक. ज्या शरद पवारांनी मंडल आयोग लागू केला किंवा त्याला मदत केली, त्या शरद पवारांच्या पक्षाची अशा पद्धतीची वाताहत होती, याकडे कसं बघताय? ते 10 तारखेनंतर बोलतो मी. 100%. 16% आरक्षण गेलो कुठं? त्याला कोण होतं जबाबदार? आता ते 10च्या नंतर सगळंच मी बाहेर काढायचं ठरवलं. आता कोणाही सुट्टी नाही आपल्यापाशी, कोणालाच माफ नाही. सत्ताधारी असो, विरोधी पक्ष असो. मी माझ्या समाजाला दैवत मानलेलं आहे, त्यांच्यासाठी मी कोणत्या टोकाला जातो. आणि पुन्हा आता 10 तारखेला पुन्हा एकदा मरण हातावर घेतलं. मागच्या काही दिवसांपासून काही संघटना असतील किंवा काही मराठा नेते असतील, त्यांची एक मागणी यायला लागली समोर की आम्हाला मराठा म्हणून एक वेगळं आरक्षण द्या, अशा पद्धतीची मागणी आहे. आणि तुमची जी आहे ती ओबीसी मधूनच द्या. त्यामुळे यात परत संघर्ष होईल? नाही, संघर्ष नाही संघर्ष नाही होणार.
परंतु काय असतंय की हे आरक्षण हक्काचं आहे, हे तुम्हाला राज्यापासून केंद्राचं आहे, तुम्हाला सगळीकडे त्याच्या सुविधा घेता येणार आहेत. ते टिकणारच का हा प्रश्न. ठीक आहे, या आंदोलनातच नवीन मागासवर्ग आयोग गठीत झाला, अहवाल पण आला, अहवालही सादर केला आहे 2 तारखेलाच त्यांनी. परंतु ती हिअरिंग आता ओपन कोर्टात होणार. मान्य न्यायालय कसं त्याचं आता सुनावणी घेतं याच्यावर अवलंबून आहे. ते जर ओपन कोर्टात घेतली तर मराठ्यांचं चांगलं होऊ शकतं, पण नाही घेतली तर पुन्हा तेच पाडे वाचावं लागते. म्हणून त्यांनाच माझी पहिल्यापासून विनंती, आपल्या हक्काचं आहे ना, कशाला पळत्याच्या पाठीमागा लागतात, तुमच्याच लेकराचं तुम्ही वाटोळं करता. तरी पण चला मराठ्यांचं चारी बाजूनं चांगलं व्हावं म्हणून ओबीसीतून बी सुरुवात केली. ज्याला घ्यायचं त्यांनी प्रमाणपत्र घ्या, ती का जोर जबरदस्ती नाही आहे घ्यायचं म्हणून, आणि ज्याला नाही ते पण आणलंयच आता, म्हणजे दिलं तर ते पण आणलंय. चारही बाजूनं लढतोय आम्ही, काय वाईट करतो. आणि आता मराठ्यांना मिळावं म्हणून उपोषणाची माझी शरीर साथ नसून देते, हे तर मीडियाच्या बांधवातून सांगायचं नाही पाहिजे. परंतु डॉक्टरांना सगळ्या महाराष्ट्राला माहिती, पहिले 26 दिवस झाल्यामुळं आत्तासुद्धा मला पाय चोळून बाहेर काढले. कारण मला एकाएकीच अंग थरथर कापतं किंवा शरीर साथ देत नाही. तरी मी जीव पुन्हा एकदा हातावर घेतलाय की आता मरण आलं तर हरकत नाही, परंतु याची अंमलबजावणी करायची आणि करणार. आज आपण सप्तशृंगी देवीच्या गडावर जाणार आहात. अनेक लोक गडावर गेले, देवीकडे साकडे घालतात. तुम्ही काय साकडे घालणार देवीला? घालतो शेवटचा. आता त्यांना साकड्या सुकड्यानी काय व्हाय ना, त्यांना मराठीच पाहिजे. मुंबईत गेल्यावर कसं साकडं लागलं होतं त्यांना, अलीकडेच पळत होते सगळे. नेटवर्कच जाम झालं तर पाहिजे, लगेच मोकळं झालं सगळं त्यांचं. चलो, धन्यवाद. 10 तारखेला पुन्हा एकदा मरण हातावर घेणार. आरक्षण आमच्या हक्काचं आहे असा निर्धार मनोज जरांगे पाटलांनी बोलून दाखवलेला आहे. आणि त्याचबरोबर नाशिक हा जनतेचा बालेकिल्ला आहे, बाकी कुणाचा नाही असंही त्यांनी म्हटलंय. नाभिक समाजाची माफी न मागणं ही मगरुरी आहे असाही घणाघात त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर बोलताना केलेला आहे.